नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा। त्रिपुरारी पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर सकाळी सकाळी मस्तपैकी बेल खुडून घेतलेला होता, कारण सायंकाळी बेलाला हात लावता येत नाही। तर आमच्या घराच्या अंगणामध्ये असलेलं हे बेलाचं झाड खूप छान। तर विघ्नेशला सांगितलं होतं मी त्यातले बेलाची पानं थोडी खुडून घे, तर त्याला मी खुडायला सांगितलेली होती। आणि त्यानंतर बाहेर पण सारवासारवीचं काम चालू होतं। ताई मस्तपैकी बाहेर अंगणही सारवत होती, मला घरातलंही आवरायचं होतं। आज जरा थोडासा निवांत वेळ होता, कारण आज उपवासही होता आणि मुलांनाही सुट्टी होती, त्याच्यामुळे थोडंसं मस्तपैकी छानसं हळूहळू काम चाललं होतं आवरायचं। तर ताईन त्यांना मळ्यात जायचं होतं, त्याच्यामुळं जरा घाई गडबड नंतरून झाली, कारण त्यांचं ऐन वेळेला ठरलं मळ्यात जायचं। तर मी मस्तपैकी ह्या वाती आणलेल्या होत्या। त्रिपुरारी पौर्णिमेला वाती जाळल्या जातात, तर तुम्हीही जाळत असणार, पण म्हणतात चला एक छोटासा ब्लॉग तुमच्याकरताही आज दाखवूया। 750 वातींची जुड असते, तर ती आपल्याला आज त्रिपुरारी पौर्णिमेला जाळायची असते। त्रिपुरारी पौर्णिमेला वाती का जाळतात, तर याच्या मागचं एक कारण आहे। तर म्हणजे शंकर भगवानांनी ज्यावेळेस युद्ध केलं होतं 3 दिवस, कार्तिक पौर्णिमेच्या वेळेस ते झालेलं होतं 3 दिवस युद्ध। तर जे म्हणजे देवदेवता होते त्यांचं जे वैभव होतं ते परत पुन्हा प्राप्त करून दिलं होतं, त्याच्यामुळे ते आनंद उत्सवात साजरी केली जाणारी ही त्रिपुरारी पौर्णिमा, याला कार्तिकी पौर्णिमा असेही म्हणतात। तर त्रिपुरासुराचा वध केला होता शंकर भगवानांनी, त्याच्यामुळे तो आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला म्हणजे देव दीपावली असंही म्हटलं जातं। तर अशी ही त्रिपुरारी पौर्णिमा। आज उपवासही धरला जातो, जे उपवास धरत नाही ते सुद्धा वाती जाळतात। तर आम्ही दरवर्षीच उपवास धरते मी। तर मी मस्तपैकी बाहेर आमच्या घरच्या शेंगा आहे त्या फोडलेल्या होत्या आणि खिचडी करायची होती। दुसऱ्या बाजूला सोयाबीन बाहेर वाट टाकलेली होती, म्हणून मी बाहेरही बसलेली होती। आणि आनंदी बघू शकता तुम्ही मस्तपैकी बाहेर सोयाबीनमधले खडे निवडत होती। सासूबाई सकाळी सकाळी म्हणजे सोयाबीनमधले खडे काढत होत्या आणि मातेराही धुवायचा होता, म्हणून त्या बाहेर बसलेल्या होत्या। तर आनंदीही त्यांच्याबरोबर हेल्प करू लागत होती। तर तिला खूप अशी आवड आहे काही ना काही काम करू लागायची। तर चला, हे रोजचंच असतं काही ना काही आपलं। तर आनंदीला म्हणजे अशा प्रत्येक वेळेस काही ना काही काम करायची आवड असते। पोळ्या जर करायला लागले तर ती पोळ्या पण करते। अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तिला करायला खूप आवड वाटते। तर त्याच्यामध्ये ती बाजूला खडे निवडत होती। ही डाळ निवडायची गरज पडत नाही, पण मग तिला बसल्या बसल्या ती काही ना काही करत होती। तर त्यातले खडे बाजूला काढून ती सोयाबीनची डाळ होती ती बाजूला काढत होती। तर अशा प्रकारचं आजचा दिवस। तर धावपळ जरी आज नव्हती, पण मिस्टरांनाही बाहेर जायचं होतं, कारण त्यांनाही आज भाडं आलेलं होतं। आणि नंतर दुसऱ्या बाजूला ताईन त्यांना अचानक मळ्यात जायचं ठरलं, मग घरात जावं लागलं। आणि बाहेर निवांत वेळ घालवल्याच्या नंतर म्हणतात स्वयंपाकही करून घ्यावा लागेल, कारण आज मुलांना सुट्टी होती। तर मिस्टरांनी बाहेरून मस्तपैकी आज मिसळ आणि पाव आणलेला होता। आणि मिस्टरांचं माझे 2-2 शब्द पण झाले, कारण आम्ही अमावस्येला किंवा पौर्णिमेला उसळ किंवा उडदाची डाळ वगैरे करत नाही। तुमच्याकडे करत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। तर मी काही करत नाही, पण मिस्टरांना माहीत नव्हतं, म्हणून त्यांनी उसळ आणलेली होती। तर पार्सल आणलेली ती, मुलांना सुट्टी होती म्हणून खाण्यासाठी आणलेली होती त्यांनी। तर पावही आणलेले होते, पण मी बाहेरचं जरी आणलं तरी मला घरात स्वयंपाक करावाच लागतो, कारण बाहेरचं जरी आणलं तरी पोट भरत नाही। पण मुलांना पाव आणि पोट भरतं, पण माणसांचं काही भरत नाही। तर पुन्हा पोळ्याही कराव्या लागल्या, चक्कीची भाजी देखील करावी लागली, कारण मिस्टरांना पाव वगैरे आवडत नाही, भाजी पोळीच लागते। तर त्याच्यानंतर मग मी चक्की केली छानशी मस्त, शेंगदाणे आणि लसूण हिरव्या मिरच्या टाकून मस्तपैकी। त्याच्यानंतर उसळ होतीच पातळ भाजी, त्याच्यानंतर पोळ्याही केल्या। तर आज त्रिपुरारी पौर्णिमा म्हटल्यानंतर खूप सारी आवरावर शेवटचा दिवाळीचा दिवस असतो, कारण दिवाळीचा दिवस हा शेवटचा असल्यामुळे आपण जशी दिवाळी करतो, देवांची दिवाळी असते आज, तर अशा प्रकारे आपण आजही दिवाळी साजरी करतो। त्याच्यामुळे घरातलंही आवरायचं होतं, भरपूर धुणं भांडे स्वयंपाक फरशा, परत जशी आपण दिवाळीच्या दिवशी तयारी करतो घरातलं सगळं आवरणं वगैरे चालू असतं। घरामध्ये मस्तपैकी मी गोमित्र वगैरे टाकून फरशा वगैरे पुसून घेतलेल्या होत्या। स्वयंपाकही करायचं बाजूला, एका बाजूला काम होतं। ताईन ते सकाळी नाश्ता वगैरे करून गेलेले होते, दुपारी लवकर येणार होते, कारण आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे मंदिरातही जायचं होतं। कोणी वाती घरीही जाळतं आणि कोणी मंदिरातही जाळतं, दोन्ही प्रकारे चालतं। तर मिस्टरांचं जेवण वगैरे झालेलं होतं आणि त्यांना जायचं होतं बाहेर। माझा स्वयंपाकही रेडी होता। त्याच्यानंतर ताईन ते मळ्यातून आल्याच्यानंतर आम्हाला मंदिरात जायचं होतं, मी त्याच्यामुळे तुपातल्या वाती भिजत टाकलेल्या होत्या। तुपातल्या वाती म्हणजे या वाती भिजल्यानंतर छान प्रकारे जळतात। अशा प्रकारे मी मस्तपैकी देवाचं ताट तयार करून घेतलेलं होतं मंदिरात जाण्यासाठी। ताई आणि मी दोघीजणी चाललो होतो मंदिरामध्ये, आमच्या घराच्या जवळच असलेलं मंदिर।
शंकराचं. तर मळ्यामध्ये असणारं हे मंदिर, आमच्या इथे 2 मंदिर आहे, संगमेश्वर मंदिर आणि त्याच्या अलीकडचं हे मंदिर. तर खूप असं सुनसुनाट असतं आणि त्याच्यामुळे थोडंसं लवकर गेलेलं होतं, तरी पण 6 वाजलेले होते आणि अंधार पडायचा टाईम होता. बाकीच्या गावातल्या बायकाही भरपूर आलेल्या होत्या, पण आमचं घराजवळच मंदिर असल्यामुळे आम्ही थोडं टायमानेच आलेलो होतो. सायंकाळचा टाईम आणि त्यातली त्यात 2घीच जणी होतो. नंतर गावातल्या 2 बायका आलेल्या होत्या, काकून त्या. त्याच्यानंतर त्यांच्यासोबत आम्ही पूजा केली, मस्तपैकी देवांना स्नान घातलं. दूध दह्याचा अभिषेक केला जातो, त्याच्यानंतर कापूर लावलं जातं, धूप लावलं जातं आणि बेलपत्र वाहिलं. मी घरूनच बेलपत्र अगोदर खोडून आणलेले होते. 108 बेलपत्र वाहिले. तर आनंदी बघू शकता तुम्ही कशी मस्त भस्म लावत आहे. माझ्या आनंदीला आणि विघ्नेशला, म्हणजे आमच्या 4ही मुलांना सांगायची गरज पडत नाही. जसं आपण देवाचं करतो तसं मुलांनाही त्याचे संस्कार रुजतात. तर मी घरूनही मस्तपैकी अशी मोठी पंती आणलेली होती आणि घरून जे वाती आणलेल्या होत्या ते भिजवलेल्या त्याही त्याच्यामध्ये ठेवल्या आणि अगरबत्तीने छान असं त्यांना अग्नी दिला आणि त्यानंतर वाती जळण्यासाठी सुरुवात केली. तर आम्ही दरवर्षी अशा प्रकारे मंदिरामध्ये वाती जाळतो. तर ह्या वाती असं काही नाही की त्रिपुरारी पौर्णिमेला जाळाव्यात, कोणतीही पौर्णिमा जरी असली तर जाळल्या जातात. आणि तर तुम्हाला जरी त्रिपुरारी पौर्णिमेला जाळता आल्या नाही काही कारणास्तव, तर तुम्ही कोणत्याही पौर्णिमेला पुढच्या महिन्यातही जाळू शकतात. पवित्र असा महिना मार्गशीर्ष पण असतो, त्यानंतरही जाळल्या जातात. पण मग ज्यांना शक्य आहे त्यांनी त्रिपुरारी पौर्णिमेला जाळाव्यात. त्याच्या मागचं एक कारण असतं, घरामधला जो अंधकार असतो तो दूर होतो आणि घरामध्ये आपल्या सुखसमृद्धी नांदते, घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. त्याच्यानंतर प्रत्येकजण या पौर्णिमेला, ही त्रिपुरारी पौर्णिमेला अशा प्रकारच्या 750 वाती जाळून आपल्या घरातला, आपल्या जीवनातला अंधकार दूर करतो. तर माझी अशी एक श्रद्धा आहे. मी तर नेहमी महादेवाला येत असते, पण महादेवाला या त्रिपुरारी पौर्णिमेला वाती जाळल्या जातात, कारण शंकर भगवानांनी त्रिपुरासुराचा वध केला होता, म्हणून हे सगळं श्रेय हे भगवान शंकरालाच जातं. असं हे आपलं आराध्य दैवत शंकर भगवान. तर तिथे मी नेहमी येत असते. अशा प्रकारे धूपदीपाचा मस्तपैकी असे पंचारती करून त्याच्यानंतर आम्ही आरती देखील केली. देवाला स्नान घातल्याच्या नंतर मस्तपैकी गणपतीची, देवीची आणि त्यानंतर शंकर भगवानांची आरती केली. तर आजचा दिवस असा पवित्र मानला जातो. वर्षातून एकदा आलेला सण म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा. तर माझ्या मुलीला कोणतेही सांगायला लागत नाही, ती मस्त प्रकारे माझ्यासारखीच, म्हणजे जशी मी पूजा करते तशा प्रकारे ती करत असते. तर ह्या दोन्ही काकू होत्या गावातल्या, त्यांनी खूप छान अशी वातींचं असं गाणं म्हटलं, देवाची आरती देखील केली, आम्हालाही सोबत झाली. आणि शंकरांचं मंदिर म्हणजे असं महादेवाचं मंदिर म्हटलं तर खूप असं एकांत ठिकाणी आणि अंधाराच्या ठिकाणीच असतं. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन बघा, मंदिर अशाच ठिकाणी असतं. तर मंदिरामध्ये काही लाईट नव्हता, त्याच्यामुळे खूप अंधार झालेला होता, त्याच्यामुळे व्हिडिओ जर असा काळोखामध्ये आलेला आहे. पण शंकराचं असं मंदिर एकांत ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणचं मंदिर अशाच ठिकाणी असतं. एकांत ठिकाणी देवाला राहायला आवडतं. आणि सायंकाळची अशी प्रदोष काळातली पूजा खूप छान आणि मस्त होते. प्रदोष काळातली पूजा ही शुभ मानली जाते. आणि आमचं त्याच्यानंतर आरती वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही घरी निघालेलो होतो. अंधार पडलेला होता, आमचं मंदिरापासून घर जवळच आहे, त्याच्यामुळे आम्ही पायी घरी आलो. सासूबाईंनी त्यांनी मस्तपैकी पंत्या वगैरे लावलेल्या होत्या आणि बाहेर आकाशकंदीलही लावलेला होता. मुलांचे फटाके संपलेले होते, नाहीतर फटाकेही लावायचे होते. मुलं म्हटल्यानंतर फटाक्यांना काही आवर घालता येत नाही, मुलांनी थोडेही फटाके ठेवलेले नव्हते. मला स्वयंपाकही बनवायचा होता. घरामध्ये मस्तपैकी फुलांची रांगोळी काढलेली होती. माझ्याकडे शिवलीला अमृताचा जो ग्रंथ होता तोही मी पूजेला मांडलेला होता. माझ्याकडे शिवलिंग होतं छोटंसं, तेही मस्तपैकी बेलपत्र वगैरे वाहून त्यांना स्नान वगैरे घालून अशा प्रकारे पूजा वगैरे केली. त्यानंतर सर्वीकडे अशा मस्तपैकी पंत्या लावल्या आणि पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली, देव दीपावली म्हणून. तर अशा प्रकारे मस्तपैकी मी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली. तर तुम्ही कशा प्रकारे साजरी केली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर कोणत्याही पौर्णिमेला साजरी केली जाणारी ही त्रिपुरारी पौर्णिमा तर मस्त अशी झाली. त्याच्यानंतर अशा प्रकारे मी शिवलीला अमृताचा 11वा अध्याय देखील पठण केला. त्यानंतर घरातही आरती केली आणि ज्या आपल्या वाती राहिलेल्या होत्या त्याही मी घरामध्ये जाळल्या. कारण काही जण तुळशी मातेपाशी जाळतात, तर काही जण घरामध्ये देवाऱ्यापाशी जाळतात, काही जण मंदिरामध्ये जाळतात. कुठेही जाळल्या तरी चालतं, ज्याला शक्य असेल तशा प्रकारे पूजा केली जाते. तर त्यानंतर मी स्वयंपाक वगैरे केला, देवांना नैवेद्य वगैरे दाखवायचा होता. मस्तपैकी काबुली हरभऱ्याची भाजी, पोळ्या आणि शिरा केलेला होता. नंतर भजेही केले होते. तर उपवासही सोडायचा होता. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर अशा प्रकारची झाली आजची त्रिपुरारी पौर्णिमा. तर शक्य असल्यास कोणत्याही पौर्णिमेला तुम्ही साजरी करू शकता. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.